ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार खासदार आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून दार खुलं असल्याच्या प्रतिक्रिया सकाळपासून समोर येत आहेत। कोणीही कुठेही जाणार नाही असं ठाकरेंचे खासदार संजय राऊत वारंवार सांगतायत। खासदारांना आई भवानीची शपथ घेऊन साथ न सोडण्याची ग्वाही दिल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। मात्र दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेची दारं खुली असल्याचं म्हटलंय। शिवाय संजय निरुपमांनी देखील 2029 पर्यंत ठाकरेंचा पक्ष संपेल असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता ऑपरेशन टायगरवर खासदारांच्या शपथ भारी पडणार का हे बघावं लागेल। दरम्यान ज्यांना जायचं असेल त्यांनी जा असं उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले नाहीत। हे वाक्य उद्धव ठाकरेंच्या तोंडी घातलं गेलं अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगेन। जायचं असेल त्यांनी जा हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे। माझ्यासमोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाहीत। साधारण 5 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी जेव्हा आमदार जात होते तेव्हा त्यांचं हे वक्तव्य तेव्हाच आहे। जेव्हा आम्ही त्यांना एका हॉटेलात बंद करून ठेवलं तरी लोक जात होते पळून, भिंतीवरून उड्या मारून, इस्पितळातून भिंतीवरून उड्या मारून गेले काही लोक। तेव्हा ते रागाने म्हणाले की अशा तऱ्हेने डांबून ठेवून का उपयोग। ह्या क्षणी ह्या वेळेला त्यांनी अशा प्रकारचं कोणते विधान केलेलं नाही। दरम्यान ऑपरेशन टायगरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारणा केली असता शिंदेंनी उत्तर देणं टाळलंय। टाइगर चल रहा है, एक भाई सुना 5 से 6 सांसद ऐसे हैं उनके जा सकते हैं। सर कुछ कहना चाहेंगे आप ऑपरेशन टाइगर के बारे में? कुछ कहना चाहेंगे? बहुत चर्चा है सर इसके बारे में, दिल्ली से लेकर महाराष्ट्र तक।